नमस्कार मित्रांनो, आजच्या या मराठी व्याकरणाच्या विशेष व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण व्याकरणातील अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे नाम आणि नामाचे प्रकार अगदी सोप्या उदाहरणांसह शिकणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। सर्वात आधी आपण जाणून घेऊया की नाम म्हणजे काय। मित्रांनो, या सृष्टीतील कोणत्याही सजीव किंवा निर्जीव घटकाला ओळखण्यासाठी जे विशिष्ट नाव दिले जाते त्याला व्याकरणामध्ये नाम असे म्हणतात। मग ते एखाद्या व्यक्तीचे नाव असो, एखाद्या वस्तूचे, प्राण्याचे किंवा पर्वताचे। आता पाहूया नामाचे मुख्य प्रकार। मराठी व्याकरणानुसार नामाचे मुख्य 3 प्रकार पडतात। 1 सामान्य नाम, 2 विशेष नाम आणि 3 भाववाचक नाम। पहिला प्रकार आहे सामान्य नाम म्हणजे कॉमन नाम। जेव्हा एकाच जातीच्या सर्व वस्तूंना त्यांच्यातील सारखेपणामुळे एकच नाव दिले जाते तेव्हा त्याला सामान्य नाम म्हणतात। उदाहरणार्थ मुलगा, नदी, शहर किंवा पुस्तक। इथे मुलगा म्हटल्यावर कोणत्याही मुलाचा बोध होऊ शकतो। दुसरा प्रकार म्हणजे विशेष नाम म्हणजे प्रॉपर नाम। ज्या नामाने एका विशिष्ट व्यक्तीचा, प्राण्याचा किंवा वस्तूचा बोध होतो त्याला विशेष नाम म्हणतात। जसे की राहुल, गंगा, पुणे किंवा भारत हे नाव एका ठराविक घटकासाठीच वापरले जाते। तिसरा आणि महत्त्वाचा प्रकार म्हणजे भाववाचक नाम। मित्रांनो, ज्या नामाने वस्तूमधील गुण, धर्म किंवा भाव व्यक्त होतो त्याला भाववाचक नाम म्हणतात। या गोष्टींना आपण स्पर्श करू शकत नाही, फक्त अनुभवू शकतो। उदाहरणार्थ गोडवा, प्रामाणिकपणा, शौर्य किंवा आनंद। चला तर मग आत्तापर्यंत आपण काय शिकलो याची एक छोटी उजळणी करूया। समजा मुलगा हे सामान्य नाम आहे, तर अमित हे विशेष नाम आहे आणि अमितमध्ये असलेली हुशारी हे भाववाचक नाम आहे। तसेच पर्वत हे सामान्य नाम, हिमालय हे विशेष नाम आणि त्याची भव्यता हे भाववाचक नाम आहे। तर मित्रांनो, असा होता आजचा नाम आणि त्याच्या प्रकारांचा सोपा पाठ। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच शैक्षणिक व्हिडिओंसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।